यार सकाळपासून बेल वाजायला सुरुवात होते. आता कोण आलंय? हॅलो साहेब, कचरा. हे घे. हे काय? एकच पिशवी? एकच म्हणजे अजून किती हवेत? घे. अहो साहेब, तुम्हाला सोसायटीचा नियम माहित नाही का? ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा वेगळा करायचा. काय फालतूगिरी आहे राव? काय सकाळी सकाळी कचरा वेगळा करत बसायचं का मी? चल घे लवकर. मी हा असा कचरा नेणार नाही. नाहीतर एक काम करा ना, तुम्ही सगळा हा कचरा स्वतः नेऊन खाली टाका ना. अरे स्वतःच नेऊन टाका म्हणजे काय? ए हॅलो, ओ कचरेवाले, ओ. एक तर कालपासून पोटात काही नाहीये, भूक लागली, त्याच्यात सकाळपासून यांची आरे रे. जाऊ दे. इतका खमंग वास समोरून येतोय बहुतेक. काय हवंय? काय हवंय? काय नाही ते खमंग वास येतोय ना म्हणून. आमच्याच घरातून येतोय. वास घेत इथपर्यंत आलात काय? काय डाळवडे करतायत का? नाही, वास ओळखीचा वाटतोय म्हणून विचारलं. हो, डाळवडेच केलेत तुमच्या दोडक्या बायकोने, तिच्या नेहमीच्या हाताच्या चवीनं. म्हणूनच वास ओळखीचा वाटतोय. काय भूक लागली काय? नाही म्हणजे तुमच्या शून्याताईनं काय जेवायला दिलेलं दिसत नाही आज. लाळ गळेल खाली. देतो वाटीत आणून, पण इथे असे दारात उभे राहू नका. आम्ही काही कुणाचे देणेकरी लागत नाही. हा ठीक आहे ठीक आहे, हे लगेच सांगायची गरज नाहीये. मला काय हौस नाही अशी उभं राहायची. हे आपलं वास छान आला म्हणून. अथर्व चल रे लवकर. नानाजी, इथे काऊन उभे तुम्ही? हा, शून्याचा गॅरी आला होता. तू बनवलेल्या डाळवड्याचा वास त्याच्या नाकात गेला. भुकेनं व्याकुळ होऊन कल्पनेनेच वडे खात उभा होता इथं. यांच्या जेवणाचे खूपच हाल होऊन राहिले. हो देत, याच योग्यतेचा आहे तो. आता खा म्हणावं, पास्ता नाही तर पिझ्झा. बिचारा गॅरी. शून्याताई उपाशी ठेवतात म्हणून ही रखमा आठवली त्याला. नालायक माणूस. अजिबात दया दाखवायची नाही सर अधिक त्याला. राहू दे उपाशी. अगदी बरोबर बोललात नानाजी. नाहीतर हिला येईल लगेच कळवळा नवऱ्याचा. अथर्व, नेहा, चला बसची वेळ झाली. चल राधिका. हो. इथे घुटमळू नकोस, चल. मी आलीच ना. नानाजी, येतो आम्ही. पाणी पिऊन काही भूक भागणार नाही. आज इतके दिवस झाले शनायाला इथे येऊन, पण शनायाच्या सवयी बदलण्याऐवजी ती जास्तीत जास्त रिलॅक्स होत चालली. घरात काही काम करत नाही, तिला येत नाही, मान्य आहे. पण अरे नाश्ता जेवण ते तरी शिकव आपण. नाही, ती सतत बाहेरनं काहीतरी मागवत असते. बाहेरचं खाऊन खाऊन माझी तब्येतही खराब होते. राधिका तरी माझ्याशी कुठे खरं वागतेय. काल अथर्व सापडला तेही सांगितलं नाही, आणि आज मी भुकेला आहे हे कळूनही तिला काही दयाच आली नाही. काय करायचं यार काही कळत नाही. नाही बघू ना, ही राधिका त्या नानाजींकडे किती दिवस टिकून राहते पैसे न देता. नानाजी एक वेळ घेतील ठेवून, पण त्यांची ती सून समिधा काही राधिकाला टिकू देणार नाही. जाऊ दे, मी काय एवढा विचार करतोय. नाश्त्याचं बघूया. गेला का ग शाळेत? हो, बजावून सांगितलं त्याला. आता म्हटलं दंगा करायचं नाही, बसच्या मागे थांबायचं नाही, आणि न्यायाबरोबर लवकर घरी यायचं.
परवा तर बाई एकदम घोर लावला होता जीवाला. हो ना. गुरुनाथ भेटला होता का त्यानंतर? नाही. मगाशी यांना बाहेर भेटला, आपल्या दाराबाहेरच. भूक लागली होती त्याला खूप. नानीजी, यांना किती त्रास झाला ना तरी मी काही यांना खायला द्यायची. नकोच जाऊस. तो काही तुझं स्वागत करणार नाहीये. उगाच 4 शब्द बोलेल आणि हाकलून देईल तुला. त्याच्यापेक्षा त्याला राहू दे उपास. राधिका ताई, आली बघ. चंद्रमावशी, होय, तुम्ही बोलावलात ना म्हणून आले बघा मी. ये ये ये. ये ग. नानीजी हा ये. आल्या. नानीजी, अहो हे तुमच्यासाठी. अगं उगाच कशाला. राहू दे. अहो राधिका ताई आहे ना तोपर्यंत मी पाठवत जाईल. तेवढीच मदत. चंद्रमावशी, हे ग काय? हा, असलं काऊन आणलं? तुझा धंदा आहे ना तो. अगं, असं फुकट देशील तर कसं होईल मग? फुकट दिलं की किंमत राहत नाही. असं करू नको. हं? आज मी तुला वेगळ्याच कारणासाठी बोलवले. हे बघ, आभार वगैरे मानायचे असते ना तर मी जातेच बाई घरी. अगं अगं तसं नाही ग. अहो ताई, हीच किंमत केली का हो माझी तुम्ही? माझ्या काळजाचा तुकडा तू मला परत आणून दिलास. अहो, देवासारखी धावून आलीस बघ. अथर्व तुला सापडला नसता तर आम्ही काय करणार होतो? या एवढ्या मुंबईत कुठे शोधलं असतं आम्ही त्याला? हे बघ, फार काही नाही, पण मला तुझ्याविषयी आदर आणि कृतज्ञता वाटते ना, म्हणून तुझी ओटी भरायची आहे मला. बस. चालेल ना? होय, चालेल की. तुम्ही दोघी बसा. मी आत्ता ओटीचं ताट घेऊन आले. हं? ताई, अहो अथर्व कुठे दिसत नाहीये. अगं तो शाळेत गेला ना. असं होय. तो आला की मग त्याला घेऊन येईन तुझ्याकडे. हा, बरं, चालेल. बसा. गो बाई, सुखी राहा. दे. ताई, चांगल्या माणसाची देव परीक्षा बघत असतो बघा. हे दिवस जाते, समजा चांगलं होईल बघा. बरे, येते मी. हो, ये. हा? येते बरं. हो, नीट जा. हा. हो हो. हा. हॅलो. हॅलो, मी ऋतुजा पाटील बोलते, अथर्वच्या शाळेतून. हा, मी राधिका सुभेदार बोलून राहिली, अथर्वची आई. अथर्वची मिड टर्म फी राहिली आहे, तर ती भरून घ्या. हो का? हो, किती? 50,000.